जगामध्ये प्रत्येकालाच आनंदाने आणि समाधानाने जगायचं असतं. मग ते तुमचे सहकारी असो, कर्मचारी असो, ग्राहक असो अथवा नातेवाईक. मग सदा आनंदी राहायचं असेल तर न थांबता न थकता सतत आनंदाची भरती येत राहील अशी व्यवस्था केली पाहिजे. आता या अवस्थेत कायम राहणं तितकंच आवश्यक आहे. काही वेळा त्या अवस्थेमध्ये जाणं आणि पुन्हा पहिल्यासारखं होणं हे योग्य नाही. सदा आनंदी राहायचं असेल तर मग आनंदी विचार असणं गरजेचं आहे. कारण तुमच्या विचाराचं रूपांतर कृतीमध्ये होतं. तुमची कृती तुमची सवय बनून जाते आणि सवयीच्या परिणामामुळे तुम्ही स्वतःचं भविष्य निर्माण करता. त्यामुळे आता नव्या विचारांच्या मदतीने नव्या जीवनाची सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्ही आनंदी, मनमिळावू, लोकांची काळजी घेणारे आणि संयमशील व्यक्तित्व म्हणून लोकांसमोर जाणार आहात. एक नवी ओळख करून घेणार आहात. आतापर्यंत जेवढ्या समस्या आणि यातना भोगायच्या होत्या त्या भोगून झाल्या. त्यांचं तुमच्या जीवनामध्ये आता कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही. आता एकच प्रश्न राहतो की आपण किती जास्त प्रमाणात आनंद सहन करू शकतो. त्यामुळे मला आता असं वाटतं की आज जेव्हा तुम्ही शांत झोपाल आणि स्वप्न बघाल त्यावेळी या सर्व नकारात्मक गोष्टीची होळी व्हायला पाहिजे. सगळ्या जुन्या सवयी, नकारात्मक स्वप्न, स्वतःला कमी लेखण्याची सवय किंवा लोकांना भेटण्याची भीती, न्यूनगंड, लाजाळूपणा, त्याचप्रमाणे सगळ्या भावनिक व शारीरिक कमजोरीचा आता नाश व्हायला पाहिजे. काही लोकांसाठी ही परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे मोठी क्रांतीच असणार आहे. एक आध्यात्मिक अनुभूती असणार आहे. कारण कित्येक लोकांना त्यांच्या लहानपणापासून असं सांगितलेलं असतं की तुम्ही या आनंदासाठी लायक नाही किंवा आनंद प्राप्तीची ती सांभाळण्याची लायकी तुमच्याकडं नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, या सगळ्या जुन्या आणि चुकीच्या विचारांना फेकून द्या आणि आनंदी जीवनाचं स्वागत करा. मी आजपर्यंत हजारो लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे परिवर्तन पाहताना किंवा परिवर्तन घडताना पाहिलेलं आहे. त्यासाठी तुमच्या अवचेतन मनामध्ये ही जागृती पोहोचली पाहिजे. आणि एकदा का ही जागृती पोहोचली मग पुढचं काम अगदी सोपं असतं. नक्कीच फायदा मिळेल, करून पहा. हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट तुम्ही करत असाल आणि जसं पाहिजे तसं तुम्हाला परिणाम भेटत नसेल तर निश्चितच तुम्हाला नवा मार्ग शोधला पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट करत असताना त्याचे चुकीचेच परिणाम तुम्हाला मिळत असतील तर तुमचा मार्ग बदलला पाहिजे. आणि त्यासाठी आतमधील भावना बदला आणि त्या भावनांना चांगल्या अवस्थेत आणा. उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्ही निराश असाल तर नक्कीच निराश असणारेच लोक तुमच्या अवतीभोवती जमतील आणि निराशाच्या वातावरणामध्ये तुम्ही मग्न राहा. पण तुम्ही निश्चित व्हा. तुम्ही निश्चित व्हा तर लोक निश्चित होतील. तुम्ही आनंदी व्हा, लोक आनंदी होतील. आणि तुम्हाला या आनंदी आणि उत्साही भविष्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.